आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी कामांमुळे रेल्वेचा मेगा ब्लॉक। 10 वर्षांमध्ये मेट्रो 1 मार्गिकेवरून 100 कोटी प्रवाशांचा मेट्रो प्रवास। 13 ऑगस्टला 5 लाखांचा टप्पा पार। दररोजची प्रवासी संख्या ही 4.5 लाखांवर। पश्चिम रेल्वेवरील 320 स्थानकांमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली यशस्वीपणे कार्यान्वित। यामुळे सुरक्षा, कार्यक्षमता आणि रेल्वेच्या हालचालींवर अचूक नियंत्रण ठेवण्यात येणार। मुंबईत आज काही ठिकाणचा पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाचा पाणी पुरवठ्यावर परिणाम। मुंबईला पाणी पुरवठा करणारी तालसा जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याची मोठी नासाडी। मुंबईतली जलवाहिनी दुरुस्तीसाठी 2500 कोटींचा खर्च करणार। तक्रारींच्या निवारणासाठी जलवाहिन्या दुरुस्तीचं कंत्राट। पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या 15 विभागांसाठी निविदा मागवल्या। मुंबई महापालिकेनं गणेश मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना 607 टन शाडू माती विनामूल्य दिली, तर 723 मूर्तिकारांना केवळ 100 रुपये इतक्या शुल्कात मंडप लावण्याची परवानगी दिली। 11वी प्रवेशाची चौथी यादी 29 ऑगस्टला जाहीर होणार। मुंबई महानगर क्षेत्रातील 39,213 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत। डोंबिवलीत 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांनी 14 दिवसांनंतर बेड्या ठोकल्या। आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकण्यात आल्या। नवी मुंबईतील ऐरोलीत ऑनलाईन खरेदी करताना मोबाईल हॅक करून ग्राहकाची 6 लाखांची फसवणूक प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल।